आता डाळीचे आप्पे बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी तांदूळ. 1 वाटी तांदूळ असेल तर अर्धा वाटी मुगाची डाळ टाकायची आहे, पिवळी मुगाची डाळ. अर्धा वाटी चण्याची डाळ, अर्धा वाटी उडदाची सफेद डाळ. ह्या तिन्ही डाळी मिक्स करायच्या आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर त्या धुवून भिजत घालायच्या आहेत 4-5 तास. 2-3 पाण्याने धुवून काढायचे स्वच्छ. पाच तासानंतर आपण याला मिक्सरमध्ये टाकणार आहोत. एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे मी काढून घेते, असंच प्रत्येक करून घेते. ह्या प्रकारे आपण बॅटर करून घेतलं आहे. मग पूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मग नंतर हे झाकून ठेवायचं. आता मी किती 9 वाजले आहेत. आता सकाळी उठल्याच्या नंतर आपण बघूया कसं झालं आहे ते, आणि मग नंतर मी लगेच बनवायला सुरुवात करेल. त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच. बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं फुगलं आहे पीठ. हे बघा. आता मला जेवढं करायचं आहे ना ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये घेते, बाकीचं हे तसंच ठेवून देते. बघा, दुसऱ्या भांड्यामध्ये मी घेतलं आहे. मग याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. फेटून झाल्यानंतर याच्यामध्ये गाजर, बीट आणि मिरच्या, कोथिंबीर आणि मिरची आणि लसणाचा ठेचाही तुम्ही घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या याच्यामध्ये घालू शकता. मी याच्यामध्ये फक्त कोथिंबीर आणि आलं, लसूण आणि मिरच्या, मीठ याचा ठेचा टाकलेला आहे. कारण की मी हे माझ्या आईसाठी बनवते आणि तिला बाकीच्या भाज्या वगैरे याच्यात आवडत नाहीत. कांदा आवडत नाही. नाहीतर तुम्ही कांदाही टाकू शकता, गाजर टाकू शकता. तुम्हाला ज्या भाज्या पाहिजेत त्या तुम्ही टाकू शकता. पण इथे माझ्या आईला आवडत नाही, त्याच्यामुळे मी फक्त कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि मिरची, आलं, लसूण हे वाटून याच्यामध्ये टाकलेलं आहे. नंतर हे सर्व एकत्र मिसळून घेत आहे. ह्या आप्याच्या भांड्यामध्ये अगोदर सगळीकडे तेल आपण सोडायचं आहे. तो तेल सोडून घेते. हे अशा प्रकारे की जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. ह्याप्रमाणे प्रत्येक कप्पा मी भरलेला आहे. आप्पे करायला ठेवलेले आहेत. त्याच्यावरती आपण 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. ह्याप्रमाणे नंतर सगळे असे एक एक पलटी करून घ्यायचं आहे. कसं झालं असे सगळे पलटी करून घ्यायचे आहेत. प्रमाणे आपले आप्पे रेडी आहेत. आप्पे सोबत खाण्याची चटणी मी बनवते. त्याच्यामध्ये टाकले ओलं नारळ, लसूण, अद्रक, मिरची आणि थोडी दही टाकणार आहे. तेल गरम होतं आपलं. मोहरी,
जिरे, गॅस बंद करून घ्यायचं. थोडी हिंग. चटणी रेडी आहे आपली. आपले आप्पे रेडी आहेत. आता मी देते माझ्या आईला. आता तुम्ही बघा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. हे घे आप्पे, कसे झालेत सांग. टेस्ट कर. बघून एवढं सुंदर दिसतं ते, चवीला किती छान असतील. वा वा वा. गरम आहे. खूप छान. थँक्यू.